हे त्यांना सांगायला पाहिजे आणि गांडूळ आणि फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतोय त्यांना कोणतरी सांगा. ची वाप घालवू नका म्हणा, कोणाला तरी गुलाम म्हणून, कोणाला तरी गांडूळ म्हणून. आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्ही काही करू शकत नाही असं नाही. आम्ही बोलतो कमी पण करून दाखवतो. लहान मुलांच्या खेळण्यात तू माझं काय घेतलंस तर मी तुझं दुसरं काहीतरी काढून घेणार. लहान मुलं जसं खेळताना भांडतात ना तसं हा लहान मुलांच्या खेळण्यातल्या भांडण्यातल्या प्रकारासारखा आहे. बघा, गुलामानी प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगायला पाहिजे आणि गांडूळ आणि फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतोय त्यांना कोणतरी सांगा. मालक आणि नोकर ह्या भूमिकेतनं उद्धव ठाकरे साहेब बाहेरच पडले. त्यांची काम करण्याची ही मानसिकता पहिल्यापासून आहे. मी मालक, बाकी सगळे नोकर. त्यामुळं ती भूमिका घेतल्यामुळं 2022ला काय अवस्था झाली की त्याने बघितली. 2024ला काय झाली निवडणुकी ती सुद्धा बघितली. त्यामुळे उगाच तोंडाची वाप घालवू नका म्हणा, कोणाला तरी गुलाम म्हणून, कोणाला तरी गांडूळ म्हणून. आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्ही काही करू शकत नाही असं नाही. आम्ही बोलतो कमी पण करून दाखवतो. 2 वेळा दाखवले, 22ला एकदा दाखवलं, 24ला एकदा दाखवलं. असंच उद्धव ठाकरे साहेब बोलत राहिले तर मग असे वारंवार त्यांना आम्हाला काही ना काहीतरी पुढे कृतीतनं करून दाखवावं लागेल. की विरोधी पक्षनेते पद द्या, अन्यथा उपमुख्यमंत्री पद रद्द करा. माननीय उद्धव ठाकरे साहेब, मी मागे सुद्धा सांगितलं, एका संविधानिक पदावर, मुख्यमंत्री पदासारख्या जबाबदार संविधानिक पदावर 2 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री पद होतं. मग ते संविधानिक नव्हतं का? मग तुम्ही कसं काय त्या उपमुख्यमंत्र्यांना तुमच्या मंत्रिमंडळामध्ये काम करू दिलं? आणि उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नाही अशा पद्धतीचा कुठलाही कायदा किंवा अशा पद्धतीचा कुठलाही न्यायालयीन निर्णय आतापर्यंत तरी आमच्या पाहण्यात नाही. त्यामुळे त्यांच्या काळात उपमुख्यमंत्री पद चाललं, ते त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आता तेच उपमुख्यमंत्री पद त्यांना चालत नाही. म्हणजे हे परत एकदा मी सांगतो, लहान मुलांच्या खेळण्यात तू माझं काय घेतलंस तर मी तुझं दुसरं काहीतरी काढून घेणार. लहान मुलं जसं खेळताना भांडतात ना तसं हा लहान मुलांच्या खेळण्यातल्या भांडण्यातल्या प्रकारासारखा आहे. आम्हाला विरोधी पक्ष नेता पद नाही तर तुमचं पण आम्ही उपमुख्यमंत्री पद काढून घेतो. असं लहान मुलांच्या खेळण्यातल्या भांडणासारखं भांडण करून योग्य नाही. जे तुमच्या काळात तुम्हाला चाललं ते आता का चालत नाही त्याचं उत्तर द्या म्हणावं. आमदार हेमंत पाटील त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे की इथे विधान भवनामध्ये येण्यासाठी 1,500 पासेस विकले जातात. बाजूलाच गडचिरोली आहे, त्यामुळे धोका आहे सगळ्यांना. या बाबतीत नक्कीच दखल माननीय विधानसभा अध्यक्ष महोदय आणि माननीय विधान परिषद सभापती महोदय घेतील. कारण हा सगळा परिसर, याचे कस्टोडियन, याचे प्रमुख हे माननीय पीठासीन अधिकारी साहेब असतात. त्यामुळे माननीय विधानसभा अध्यक्ष महोदय आणि माननीय विधान परिषद सभापती महोदय हे दोघं आदरणीय मंत्री आमदार महोदय हेमंत पाटील साहेबांनी जी काय मतं उपस्थित केलेला आहे त्याच्या बाबतीत हे दोघं योग्य तो निर्णय घेतील. मलिकांना घेऊन सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे असे विरोधक आता आरोप करू लागले आहेत. राज्य स्तरावरती मलिकांचा पाठिंबा चालतो, मात्र पालिकेमध्ये कुठेतरी नवाब मलिक नको. कोण म्हटलं असं? असे विरोधक म्हणू दे ना. मी काय म्हटलं तुम्हाला? विरोधकांचं कामच आहे टीका करायचं. नवाब मलिक साहेब ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जबाबदार नेते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्या बाबतीतली भूमिका त्यांचे पक्षप्रमुख, त्यांच्या पक्षाचे प्रमुख हे घेतील. आणि जी काय महायुतीमध्ये भूमिका घ्यायची ती महायुती म्हणून आम्ही एकत्र बसून घेऊ. नवाब मलिकांचं म्हणणं आहे की मुंबई महापालिकेचं नेतृत्व हे नवाब मलिक त्यांच्या पक्षाची भूमिका आहे ना. महायुतीची भूमिका आम्ही एकत्र बसून ठरवू ना. जेव्हा महायुतीची भूमिका ठरवण्यासाठी महायुतीच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भातली जी काय कोर कमिटी असेल किंवा जी काय प्रमुख नेत्यांवर जबाबदारी असेल ही सगळी एकत्र बसतील आणि आमच्या तिन्ही पक्षातल्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून आमची भूमिका ठरवतील. बावनकुळे म्हणतात नवाब मलिकांसोबत कुठलीही चर्चा आम्ही करणार नाही, भाजप करणार नाही. म्हणूनच मी म्हटलं ना, भाजपची भूमिका झाली, राष्ट्रवादीची भूमिका झाली, शिवसेना सुद्धा शिवसेनेची भूमिका योग्य वेळी घेईल. ओके.